हॅलो एव्हरीवन, माझ्या मालवण डायरीजमधली आजची पहिली रेसिपी आहे कोलंबीचं सार. हे कोलंबीचं सार मी मालवणी पद्धतीने बनवलेलं आहे आणि ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवलेली आहे. प्रत्येकाची रेसिपी ही डिफरंट असू शकते. तर चला तर स्टार्ट करूया. इथे मी कोलंबी साफ करून घेतली आहे आणि त्यातला काळा धागा जो असतो तो काढून घेतलेला आहे. स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. कोलंबीचं सार बनवण्यासाठी आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्या वाटणासाठी मी इथे घेतलं आहे अर्धी वाटी नारळ खवून घेतलेला आहे. ओला नारळ वापरायचा आहे. त्याच्यानंतर सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, लसणीच्या पाकळ्या 10 ते 12 आणि 1.5 चमचे धणे. लाल मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत. धणे आणि मिरच्या 10 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. 10 मिनटानंतर मिरच्या, लसूण, धणे आणि ओलं खोबरं मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. आता फोडणीसाठी तेल गरम करत ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. अर्धा चिरलेला कांदा फोडणीला घालायचा आहे. कांदा लसूण 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचा आहे. त्याचा थोडासा कच्चा स्मेल जो असतो ना तो जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं परतल्यानंतर साफ केलेली कोलंबी इथे त्याच्यामध्ये ॲड करायची. कोलंबीसुद्धा कांदा लसूणसोबत 1 ते 2 मिनटं छान परतून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून 1 ते 2 मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे. आता आपण जे वाटण रेडी केलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटण 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे साराची तेवढं गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. आता कालवणाला 1 उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. 1 उकळी आल्यानंतर कालवणामध्ये 2 ते 3 कोकम आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा कोलंबी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं कोलंबीचं सार किंवा कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे. कालवणाला किती सुंदर रंग आला आहे. कोणताही आर्टिफिशियल फूड कलर वापरलेला नाही आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. मालवण डायरीजच्या अजून रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा. थँक्यू फॉर